साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या. कवतो कवाटे झालिया विचाचे नाम मंगळाचे तेने गुणी. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ज्योती उदारा सोपन देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आनंदमय जगनी देवनी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक श्री जगद्गुरु तुकोबराय अखिल संत मांडळी सर्वांच्या असीम अपार अपूर्व अशा कृपानुग्रहाने आपण सर्वजण मिळून आज या ठिकाणी नैमित्तिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या सगळ्यांना सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये काय साधने केलं आणि काय साध्य प्राप्त केलं हे सगळं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं आहे, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहित आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधाड जगदाधार अखिल विश्व संत श्री ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या नातेपुते गावामध्ये आणि वारीच्या वाटेवर आपण एक दिवशीय नैमित्तिक कीर्तन आज ननवरे परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. ज्यांच्या निमित्तातून आज या ठिकाणी कीर्तन आहे ते काय सदाशिव आड्याबा ननवरे, बरोबर आहे. या ननवरे परिवारामध्ये आपण सर्वजण मिळून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करतोय. त्यांच्या घरामध्ये त्यांना काही मुलं आहेत. आदरणीय नामदेव सदाशिव ननवरे, श्री एकनाथ सदाशिव ननवरे, श्री विठ्ठल सदाशिव ननवरे, श्री सुखदेव सदाशिव ननवरे, सौभाग्यवती निर्मला दशरथ गोरे असा हा 5 भावंडाचा या ठिकाणी परिवार. आणि या परिवाराच्या माध्यमातून या सर्व परिवाराच्या माध्यमातून आज आपण सर्वजण मिळून घरात तुम्ही काय म्हणायचं सगळी त्यांना बापू बापूंचा आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा, प्रथम वर्ष श्राद्धाचा सोहळा या ननवरे परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. बापूंना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते.
सुरेंद्र थोडं वाढव. बस. एक वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कळालं नाही. गेलेली माणसं साहेब कधीच माघारी येत नाहीत, परंतु गेलेल्या माणसाच्या आपल्याला आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. आज बापू या परिवाराचे एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आजोबा, कुणाचे तरी आजोबा आहेत, कुणाचे तरी वडील आहेत, कुणाचे तरी चुलते आहेत, कुणाचे तरी सासरे आहेत, कुणाचे तरी इवाय आहेत. या सर्व पहे पाहुण्यांच्या माध्यमातून त्यांना या मृत्यू लोकातून गेल्या वर्षी या तिथीला जावं लागलं. आणि जात असताना आज आपण सर्वजण मिळून बापूंची सर्वजण या ठिकाणी आपण आठवण काढतोय. बापूंच्या या परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणार आहे. कार्यक्रम हा होत असताना माझ्या एकट्यावर होत नाही, सहकारी मंडळीवर हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. गोड गायनाचार्य आदरणीय आमचे संतोष महाराज माने आहेत, गोड गायनाचार्य आदरणीय आमचे अर्जुन मामा आहेत, मधने मामा आहेत, गोड मृदंग वादक हरिभक्त परायण मृदंग विशारद आकाशजी महाराज आठवळे बारामती, त्यांनाही धन्यवाद देतो. विणेकरी मामा तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि सर्व भोजनी मंडळ आमचे किशोरदाजी बोराटे, ते माझे मेहुणे किशोरदाजी, त्यांचं सर्व भोजनी मंडळ आहेत. बाबांचं नाव पलीकडे तुमचं, विणेकऱ्यांच्या अलीकडे पांढरे पाहुणा आहेत, तुम्हालाही नमस्कार. आदरणीय भाऊ, भाऊ बऱ्याच दिवसातून भेट झाली, तब्येत बरी का? भाऊ आहेत, भाऊंलाही धन्यवाद. मामा या ठिकाणी आहेत, गोडशे मामा पाहुणे आहेत, मामा आहेत. सर्व श्री यशवंत वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी, गोड सिस्टीम आहे. माझे परमित्र अक्षयजी खताळ, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रित केलं ते आमचे परम मित्र आदरणीय ननवरे केटरस, ननवरे महाराज आचार्य. ते कुठं लपून बसले ते काय माहितीच नाही. सलीला गेले. हा, सरीला गेली का? अरे बापरे. ननवरे ते थोडंसं आमचं रिलेशन असल्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. तसं आता मी लय आमचा महाराज यायला असं नाही, जवळच्या जवळ ऍडजस्ट करायला पाहिजे होतं तुम्ही असं. म्हणून ननवरे पाहुणे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो, सर्व परिवाराला धन्यवाद देतो. आणि वेळ न घालवता बरोबर 12:15 आपण या ठिकाणी सेवा पूर्ण करूया. गोड या ठिकाणी शूटिंगचं एक सहकार्य चालू आहे, ते बाळूमामाचे सेवेकरी चंदन यमगर युट्यूब चॅनल, त्यांच्या माध्यमातून त्यांनीही मनात विचार केला नियोजन चांगलं आहे आणि आपण या ठिकाणी शूटिंग चांगल्या प्रकारचं करावं. ते कीर्तन उद्या परवा युट्यूबला टाकतील, तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि ते कायमस्वरूपी हे राहणार आहे या ठिकाणी. म्हणून चंदनजी यमगर बाळूमामाचे सेवेकरी, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्व पहे पाहुण्यांना धन्यवाद देतो. समोर बसलेल्या आमच्या ताई साहेब आहेत, IT मध्ये आहेत, किती पे सर्व माता भगिनीला धन्यवाद देतो. आणि सेवेला मी या ठिकाणी प्रारंभ करतो. 12:15 या ठिकाणी सेवा पूर्ण करायची. एक मला विनंती आहे सगळ्या पै पाहुण्यांना, तुम्ही इथं आल्यानंतर कीर्तन व्यवस्थित ऐका, ऐकणं महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर ऐकत असताना आपल्याला जेवढं हाताने टाळी वाजवता येईल तेवढी वाजवावी. टाळी वाजवली पाहिजे. टाळी हाताने वाजवल्यानंतर म्हणजे हात म्हणजे स्विच बटन आहेत. मोटर चालू करायची असेल तर स्टार्टरचा उपयोग होतो, तसं शरीर जर व्यवस्थित राहावं असं वाटत असेल आणि आपलं जर पाप या शरीरातून निघून जावं असं वाटत असेल तर आपण टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवली की सगळे पापाची होळी होत असते, म्हणून टाळीही वाजवावी. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगताची आटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदा. म्हणून टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी फारावे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही साधावी पंढरी, पंढरी वाटही साधावी पंढरी.
वरती चालावी पंढरीची, म्हणून सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे कीर्तनामध्ये. आणि दुसरी गोष्ट, जेवढा आपल्याला मुखाने भजन करता येईल तेवढं आपण भजन करावं. अगोदर भजन आणि नंतर भोजन. चालू आहे स्वयंपाक पलीकडे. भजन अनलिमिटेड करावं आणि भोजन लिमिटेड करावं. पण आपलं होतंय काय, भजन लिमिटेड आणि भोजन अनलिमिटेड. शक्यतो जेवढं आपल्याला भजन करता येईल तेवढं करावं. काम करताना भजन करायचं. तुम्ही ऑफिस मध्ये काम करताय, आपलं कुणी एखाद्या व्यक्तीसमोर कस्टमर नसेल, 1 मिनिट वेळ मिळाला, तेवढ्या मिनिटामध्ये आपण 1 2 3 5 10 वेळा आपण नामस्मरण करावं. असं तिथं आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण करायला काळ लागत नाही, वेळ लागत नाही, जागा लागत नाही. कुठेही नामस्मरण आपण केलं पाहिजे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. म्हणून कुणी आणखी तोंडाला चिकट पट्ट्या लावले असतील तर काढा. सगळ्यांनी मिळून आपण या ठिकाणी भजन करावं. जेवढं आपल्याला या ठिकाणी पुण्य तयार करता येईल तेवढं सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुण्य करायचं आहे, नामचिंतन करायचं आहे. विठ्ठल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शास्त्राने 4 कर्म सांगितलेले आहेत. पहिला आहे नित्य कर्म, दुसरा आहे नैमित्तिक कर्म, तिसरा आहे काम्य कर्म, चौथा आहे प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म जे शास्त्राने आपल्याला रोज करायला सांगितलेलं आहे त्याला नित्य कर्म म्हणावं. रोज आंघोळ करायला सांगितले शास्त्राने आपल्याला. आज वार कोण वार आहे? सोमवार. आज महादेवाचा वार आहे. ह्या सोमवारची त्या सोमवारला आपल्याला आंघोळ करायला सांगितली का हो? आंघोळ रोज केली पाहिजे. कपाळाला रोज गंध लावला पाहिजे. रोज ज्ञानेश्वरी आपण वाचन केलं पाहिजे. गात्याचे 5-25 अभंग वाचले पाहिजे. रोज कपाळाला गंध लावला पाहिजे. रोज तांब्याभर तुळशीला आपण पाणी घातलं पाहिजे. आणि रोज आपल्याला एक तरी नामस्मरणाची माळा आपण जपली पाहिजे. नाममाळा घे पवित्र, नाममाळा घे पवित्र, अंती हेचे शस्त्र राम महामंत्र, सर्व बाधा निवारे. राम हा मंत्र आहे. राम नामाची आपण माळा एक तरी जपली पाहिजे. सकाळी राम नामाची 1 माळा जप करा, संध्याकाळी राम नामाची 1 माळा आपण जप केली पाहिजे. हे नित्य कर्मामध्ये मोडलं जातं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वर्धव तया जवळी. हा, रोज मंदिरामध्ये दर्शनाला आपण गेलं पाहिजे. हे नित्य कर्म आहे. एक जण म्हणला माझं महाराज एक नित्य कर्म चालू आहे, रोज चालू आहे. मला वाटलं काय कुठं मंदिरात दर्शनाला वगैरे जात असतील का काय कोण असतील. म्हणलं काय तुमचं नित्य कर्म आहे? म्हणजे नेमाने दाढी करतो. आज बरेचसे लोक आहेत ते अधिकारी आहेत ते नेमाने दाढी करतात. आमच्या शेजारी एक मनुष्य दिवसातून 3दा दाढी करतात. किती वेळा? 3दा. एक विनंती आहे, दिवसातून 3दा दाढी करण्यापेक्षा दिवसातून 3दा हरिपाठ वाचा. पदरामध्ये पुण्य पडल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हे नित्य कर्मामध्ये मोडलं जातं. नैमित्तिक कर्म एखादा निमित्त घेऊन जे येणारं कर्म आहे याला नैमित्तिक कर्म म्हणावं. सोम सूर्यादी ग्रहणे एवणे करते पार्वणे, नको विकवले रे का माता पिता मरणे अंकितचे दिवस. एक शेतकरी खालू नको. सूर्य ग्रहणाचा काळ पर्व काळ आहे. चंद्र ग्रहणाचा काळ पर्व काळ आहे. आणि आई वडिलाचा अंधकाळ घरामध्ये पर्व काळ आहे. पुरुषाशी पर्व काळ, पुरुषाशी जगत घोडे
माझा पित्याचा अंतकाळ, माझा पित्याचा अंतकाळ. धर्माची तीरे आती पारीत, धर्माची तीरे आती पारीत, पुरुषाची पर्वकाळ, पुरुषाची आई वडिलाचा अंतकाळ हा मुलाबाळाच्या दृष्टिकोनातून पर्वकाळ आहे. पुरुषाशी पर्वकाळ म्हणून आई वडिलाचा अंतकाळ आपण संपन्न केला पाहिजे. आई वडिलाचा अंतकाळ पार पडत असताना भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं. तिथून पुढे अग्नीचा संस्कार द्यावा. तिथून पुढे 10वा करावा, 13वा करावा. मासिक घरामध्ये घालावं. 11 मासिक घरामध्ये घालून 12व्या मासिकाला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतकरणातून केलेले जे कार्य आहे याला श्राद्ध म्हटलं जातं. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपल्याला काही ऋण असतात. देव ऋण, संत ऋण, ऋषी ऋण, पत्नी ऋण आणि पितृ ऋण. देव ऋण आहे. देवाच्या ऋणातून मुक्त व्हावं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की देवाच्या ऋणातून आपण मुक्त होतो. जोपर्यंत गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत नाही तोपर्यंत आम्ही देवाच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. का? देवाने तुम्हाला सगळ्यांना या मृत्यू लोकांमध्ये चांगल्या कुळामध्ये, चांगल्या जातीमध्ये, चांगल्या देशामध्ये, चांगल्या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्याला भगवान परमात्म्याने जन्माला घातलेला आहे. थोडा विको. जर देवाने आपल्याला जर युक्रेन मध्ये किंबहुना रशियामध्ये जर जन्माला घातला असतं तर आपल्याला भजन करता नसतं का साहेब? म्हणून आपण या मृत्यू लोकांमध्ये देवाचं ऋण मानलं पाहिजे. देवाचे उपकार जाणले पाहिजेत. का? देवाने आम्हाला भारत देशामध्ये जन्माला घातलं. देवाने आम्हाला महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलं. देवाने आम्हाला सोलापूर, पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला घातलं. देवाने आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये माळशिरस, इंदापूर, बारामती, फलटण तालुक्यामध्ये जन्माला घातलं. याच्यापेक्षा महान भाग्यवान आहोत. देवाने आपल्याला साधू संतांच्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नंतर जन्माला घातलं. ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज, सेना महाराज यांच्या अगोदर जर जन्माला घातलं असतं तर ज्ञानेश्वरी आपल्याला वाचता आली नसती. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आपल्याला वाचता आला नसता. आपण भाग्यवान आहोत. साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. म्हणून खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये आपण श्रद्धेनं कोणतंही कार्य घरामध्ये करावं. म्हणून देवाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. संतांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. ऋषी ऋणाच्या म्हणजे ऋषींच्या ऋणातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि नंतर आपल्या घरातल्या आई आणि वडिलांच्या ऋणातून आपण आपल्या घरामध्ये उतरण्याचा प्रयत्न करावा. आपण देवाच्या ऋणातून, संतांच्या ऋणातून आणि आई वडिलांच्या ऋणातून आपण आपल्या जीवनामध्ये उतराई व्हावं. म्हणून आई वडिलांचं हे सगळ्यात मोठं आपल्यावरती ऋण आहे. ज्या आईनं आम्हाला जन्माला घातलं, ज्या आईनं आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवले आणि ज्या वडिलांनी आम्हाला चांगला मार्ग दाखवला. तुम्हाला एक विनंती आहे, एक सांगतो. आई आपल्या प्रपंचाला पाहिजे, आई बरोबर आपल्या वडीलही आपल्या प्रपंचाला पाहिजे. हे दोन्हीही आई वडिलांची आपल्या प्रपंचाला गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांना आई वडिलांचं खूप प्रेम लाभलं, ज्या मुलांना आई वडिलांचा सहवास लाभला, खऱ्या अर्थाने ती मुलं या मृत्यू लोकांमध्ये भाग्यवान आहेत. तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या प्रपंचाला साथ केली. तुम्ही रिटायर व्हायची वेळ आली तरीही आई वडिलांचं तुमच्या प्रपंचाला सहकार्य. बाळा, बरं चाललंय का तुझं? कुठं कामाला जातो? ऑफिस व्यवस्थित आहे का? तुझा मुलगा कुठं शिक्षणात आहे? हे विचारपूस करणारी घरातली आई वडील आहेत. आणि घरामध्ये आपल्याला कुणीतरी विचारणारा असावं. मन मोकळा कारभार कधीही करू नये. घरातली आई वेडी असू द्या, तिनं जर विचारलं, अरे तुझं काय चाललंय नक्की? 15 दिवस झालं तुझा नुसता घरात येतोय, बाहेर जातोय, नुसती गाडी चालवतोय, काय तुझं चाललंय ते तरी मला कळू दे. असं जर आई म्हणली तर आईला म्हणायचं नाही ग बस,
आणि मग काय बोलू नको, माझं माझं चाललंय व्यवस्था असं म्हणायचं नाही. त्याला माहिती असतं मुलाची काहीतरी गडबड चालू आहे, 100% ह्याने काहीतरी उपद्रव केलेला दिसतोय. म्हणून एक विनंती आहे, आपण काही जरी कार्य केलं तर आई वडिलांपासून लपून ठेवायचं नाही. का? याच्यातून कोणता ना कोणता मार्ग 100% निघत असतो. अजिबात लपून ठेवायचं नाही. काय बी असू द्या, फक्त संध्याकाळी घरी आले की सांगायचं, आई माझ्याकडून हे चुकले, आई मी हे बरोबर केले, बाबा माझ्याकडून हे चुकले, बाबा माझ्याकडून हे झाले. सांगा. आई वडील कधीही रागवत नाहीत, 100% त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आईची सेवा अनिवार्य आहे आणि वडिलांची सेवा अनिवार्य आहे. म्हणून वडिलांच्या ऋणातून आपण सुद्धा उतराई होण्याचा या मृत्यू लोकांमध्ये प्रयत्न करावा. कारण बाप हा जगामध्ये बाप असतो. म्हणून आज बापूंचं या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. श्राद्ध कर्म आपण त्यांचं आपल्या घरामध्ये करावं. आहे तोपर्यंत प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करावी. आहे तोपर्यंत त्यांना खाण्यासाठी अन्न द्यावं. आहे तोपर्यंत त्यांना नेसण्यासाठी वस्त्र द्यावं. आणि निघून गेल्यानंतरही त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होण्यासाठी पिंडदान जरूर करावं. तुका माने माझा, तुका माने माझा, तुका माने माझा, गणाची सेवा. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. गायक वादकासाठी टाळ्या वाजवा. गाताशिवाय पाठ रंगत नाही, तसं गायनाशिवाय वादनाशिवाय कीर्तन रंगत नाही. म्हणून काय करावं, आपण प्रत्येक महिना मासिक घरामध्ये घालावं. 11 मासिक घरामध्ये घालून 12व्या मासिकाला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झाले की वर्ष श्राद्ध करावं. पण वर्ष श्राद्ध केल्यानंतर पिंडदान करत असताना मग कीर्तन का घ्यावं? कीर्तन आपण आपल्या घरामध्ये घेतलं पाहिजे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन माणसाने रोज ऐकलं पाहिजे. टीव्हीवर ऐका, समोर ऐका. कीर्तन ऐकल्यानंतर माणसाचे विचार बदलले जातात. विचार बदलल्यानंतर माणसाच्या समजुती बदलतात.
समजुती बदलली की माणसाचे सुख दुःख बदलतात आणि सुख दुःख बदलले की मनुष्य वाईट गोष्टी सोडून चांगल्या मार्गाला प्रवृत्त होतोय. बरोबर आहे बाळा. या जगामध्ये चांगला मार्ग जर कोणता असेल तर कीर्तन आहे. म्हणून मला एक विनंती करायची, सुशिक्षित मुलगा घरामध्ये जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा घरामध्ये जन्माला घालणं वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून वर्ष श्राद्ध करावं. वर्ष श्राद्ध करताना आपल्याला जेवढा जेवढा दानधर्म घरामध्ये करता येईल तेवढा करावा. गोदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि विद्यादान, भूमिदान. आपल्या घरामध्ये भूमिदान झाले पाहिजे. एखादं मंदिर बांधाय काढलं तर आपण थोडी का होईना भूमिदान दिली पाहिजे. 1 फूट आपल्यात येत असेल, एखादा स्क्वेअर फूट येत असेल, देवाला राहायला जागा द्या. आपण देवाला राहायला जागा दिली की देव आपल्याला आयुष्यभर राहायला जागा देतो आणि सांभाळत असतो. म्हणून भूमिदान द्या. दुसरी गोष्ट गोदान. एखादी गाय तरी आपण आपल्या जीवनामध्ये दान दिली पाहिजे. 100% गाय दान द्यावी. गोदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. नंतर कांचन दान म्हणजे सुवर्णदान आपण केलं पाहिजे. केलं पाहिजे सोनदान. जावयाला करा, कुणाला हे करा, म्हणजे जवळच्या व्यक्तीला करा. सुवर्णदान. आणखी काय करावं? आपल्या घरामध्ये विद्यादान करावी. कीर्तन प्रत्येक वर्षातून एकदा तरी दारात घडलं पाहिजे. वर्ष श्राद्धालाच कीर्तन करावं असा नियम नाही. सावता महाराजांची पुण्यतिथी समाधी सोहळा साजरा करा. किंबहुना आपल्या घरामध्ये एखादी ग्रंथ लावा, पोथी लावा. त्या माध्यमातून घरात सांगता करताना त्या माध्यमातून घरामध्ये सत्यनारायण करा आणि घरात भजन ठेवा. टाळ वाजले पाहिजेत घरामध्ये. ज्याच्या घरामध्ये वाजतो टाळ त्याच्या घराला कधीही स्पर्श करत नाही काळ. काळ कधीही स्पर्श करत नाही. वर्षातून एकदा तरी दारात टाळ वाजू द्या. श्रावण महिन्यात वाजू द्या, मार्गशीर्ष महिन्यात वाजू द्या. आता पुसाचा महिना सुरू झालेला आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला जेवढं भजन करता येईल तेवढं आपण भजन करावं. वर्ष श्राद्धाला नामस्मरण, भजन, कीर्तन आपल्याकडून घडलं पाहिजे. आणखी काय घडलं पाहिजे? वर्ष श्राद्धाला अन्नदान घडलं पाहिजे. एक तरी गोड घास आपण बापूंचा सगळ्यांनी खाऊन जायचा आहे. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्री सारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणता नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय सारखे संत जगात दुसरे कोणतेही नाही. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. आणि अन्न उदकासारखं दान या जगामध्ये कोणतंही नाही. म्हणून बापूंचा एक तरी घास आपण खाऊन जायचा. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून आज त्यांच्या स्मरणात आपण त्यांना पैसे देऊ शकत नाही, शेती देऊ शकत नाही, त्यांना दहन देऊ शकत नाही, त्यांना काही देऊ शकत नाही. आणि समजा त्यांनी कमवलेली इस्टेट आहे त्यांनाही घेऊन जाता येते का मामा? त्यांनाही बरोबर घेऊन जाता येतं का? कुणालाही ज्यांनी ज्यांनी संपत्ती कमवली त्यांना कुणालाही बरोबर घेऊन जाता येत नाही. आणि जर बरोबर घेऊन जाता येत असतं तर ज्याचं त्याचं आपापलं माणसं घेऊन गेली असते. इथं पोरांना काही घरी काही शिल्लक ठेवलं नसतं. आपल्या सगळ्यांच्या पुण्यानं अशी व्यवस्था नाही की घेऊन जाण्याची व्यवस्था नाही. मग काय करावं? त्यांच्या स्मरणार्थ आपण जेवढा दानधर्म करता येईल तेवढा करावा. आणखी काय करावं? आणखी दहन दान द्यावं. दहन दान दिलं पाहिजे. पैसे 100% दान केले पाहिजेत. शास्त्रानं होतो क्षत्रियाचा परिचय, परमार्थानं होतो माणसाचा परिचय, त्यागानं होतो संतांचा परिचय आणि दानानं होतो श्रीमंताचा परिचय. एक दशांश हिस्सा आपण आपल्या जीवनामध्ये भगवत कार्य करता लावायचा. ज्यांना रोज 10 रुपये मिळत असतील त्यांनी 1 रुपया देवाला द्यायचा, वारकऱ्याला दान करायचा, 9 रुपये प्रपंचाला वापरायचे. ज्यांना रोज 100 रुपये मिळतात त्यांनी 10 रुपये दान करायचे, 90 रुपये प्रपंचाला वापरायचे. ज्यांना रोज 1000 रुपये मिळतात त्यांनी 100 रुपये दान द्यायचे, 900 प्रपंचाला वापरायचे. ज्यांना 10,000 मिळतात त्यांनी 1000 रुपये दान द्यायचे, 9000 प्रपंचाला वापरायचे. ज्यांना लाख रुपये मिळतात ते महाराज समजून घेतात म्हणून लय काटकसर करत जाऊ नका. असं आपण 100% संपत्ती दान केली पाहिजे. गरीबाला करा, आंधळ्याला करा, पांगळ्याला करा. 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्याव धर्माला. भगवंताने आम्हाला खूप संपत्ती दिलेली असते.
गेल्या आठवड्यामध्ये मी आळंदीला निघालो होतो साहेब. जाता जाता स्टॉपिंग मध्ये सिग्नल वरती एक समोर गाडी आमच्या फॉर्च्युनर उभा राहिली. उभा राहिल्यानंतर एक भिकारी जवळ आला आणि त्या भिकाऱ्याने सांगितलं, साहेब काच खाली घ्या. साहेबांनी काच खाली घेतली आणि त्या भिकाऱ्याने सांगितलं, तुम्ही ना 100 रुपये द्या, कारण तुम्ही खूप श्रीमंत आहात, फॉर्च्युनर गाडी. म्हणले माझ्याजवळ नाहीत. 50 तरी द्या. म्हणले 50 बी नाहीत. म्हणले 25 तरी द्या. ते साहेब म्हणले 25 बी नाहीत. म्हणले 10 तरी द्या. भिकारी म्हणला. साहेब म्हणले 10 बी नाहीत. मग म्हणले 1 रुपये तर द्या. साहेब म्हणले 1 रुपये बी नाही. मग ते भिकारी म्हणला, दार उघडा, या खाली, आपण दोघं बी भीक मागून जेवढी गोळा होईल तेवढी तुम्हाला देऊन टाकतो. आज पेटवलं तर 6 महिने विजणार नाही, एवढी देवाने आपल्याला संपत्ती दिलेली आहे. बाबांनो, कधीच कोणाला घेऊन जाता येत नाही. एकतर तुकोबरायांसारखी वाटून जावा, नाहीतर एकतर त्या संपत्तीचा उपयोग समाज कार्यासाठी, देश कार्यासाठी, धर्म कार्यासाठी करा. नाहीतर आपण कोणीही संपत्ती घेऊन जाणार नाही. कोणीही घेऊन जाणार नाही. सवे नवे रे लंगोटी, धन कमविले कोट्यानी कोटी, सवे नवे रे लंगोटी. मग सगळं मी दान देऊ नका ना, नका देऊ. आपण कमवलंय मांडले, बरोबर आहे, पण थोडं का होईना आपल्या संपत्तीतला हिस्सा, सगळी संपत्ती आपली नसते बरं का. आंधळ्याची, पांगळ्याची, भिकाऱ्याची, पशुपक्ष्याची, प्राण्यांची, सगळ्यांची त्याच्यामध्ये हिस्सा असतो. सगळ्यांचा अधिकार त्याच्यावर असतो. म्हणून आज आपण वर्ष श्राद्धाला, वारकऱ्यांना, ब्राह्मणांना आपण थोडी का होईना दक्षिणा 100% दान द्यावी. दक्षिणेशिवाय यज्ञ कधीही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आज अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, ज्ञानदान आपण सर्वजण मिळून हे करायचं. आणि हे केल्यानंतर याचं पुण्य कुठं राहतं? फुलामध्ये ते पुण्य राहतं. फुलाला विकार नाही अजिबात. ते पुण्य फुलामध्ये राहिलं की आपण ते फुल अर्पण केलं की गेलेल्या व्यक्तीला उत्तम प्रकारची गती प्राप्त होत असते. उत्तमाची गती तो एक पावे, उत्तम भोगीला जीवतानी, उत्तम भोगीला जीवतानी, उत्तम भोगीला जीवतानी, उत्तमाची गती म्हणून आज कीर्तन आहे, भजन आहे, पूजन आहे, नामस्मरण आहे. सगळ्यात जास्त पुण्य भजनाने होतंय, नामस्मरणाने होतंय. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये काय साधन केलं आणि काय साध्य प्राप्त केलं हे सगळं सांगितलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये असं साधन करतो की आपलं करणं संपत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये असं मिळवतो की आपलं मिळवणं संपत नाही. पण तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये असं साधन केलं आणि त्या साधनाने माझं साध्य प्राप्त झालं. मावगे ज्ञानराजी मावगीतकारा
साध्य जीवनामध्ये कधीही पूर्ण होत नाही. संसारी माणसाला एक मिळाले की लगेच दुसरं मिळावं वाटतंय. आता हे विद्यार्थीने तुमचं आता साधन आहे अभ्यास करणं. पण अभ्यास केला, नोकरी लागते. नोकरी लागली की साध्य पूर्ण झालं का बाळांनो? आता तुम्ही अभ्यास करता, अभ्यास केला की तुम्हाला नोकरी लागली. नोकरी लागली की तुमचं साध्य पूर्ण झालं का? नाही. नोकरीच्या पुढं छोकरी म्हणतोय. लग्न झालं पाहिजे. पण लग्न झालंच, लग्न मग साध्य पूर्ण झालं का? लग्न झालं की पुन्हा वाटतंय मुलं बाळ झाली पाहिजे. पण झाली मुलं बाळ, मग मुलं बाळ झाले की पुन्हा वाटतं की ते पुढे मोठे झाले पाहिजे, त्यांचं पुन्हा लग्न झाले पाहिजे, त्यांना मुलं बाळ झाली पाहिजे. संसारी माणसाला एक मिळाले की दुसरं मिळावं वाटतं. संसारी माणसाचं साध्य कधीही पूर्ण होत नाही. एका माणसाला सायकल नव्हती, त्याने सायकल घेतली, मिळाली, 6 महिने चालवली, त्याला वाटलं आता 2 व्हीलर घेणार. त्याने 2 व्हीलर घेतली. पुन्हा म्हणला मला बुलेट पाहिजे, बुलेट ही मिळाली. पुन्हा म्हणला आता 4 व्हीलर स्विफ्ट घेतली. आणखी त्याची साध्य पूर्ण झालाय, म्हणला आता थार घेणार आहे, थार. माणसाला एक मिळाले की सारखं सारखं ते मिळावं वाटतंय. माणसाच्या इच्छा कधीही पूर्ण होऊ शकत नाही. ज्या पूर्ण होत नाही त्याला इच्छा आशा म्हणावं, कधी पूर्ण होत नाही. पण तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये असं साधन केलं की त्या साधनाने माझ्या जीवनामध्ये माझं साध्य तृप्त झालं, साध्य पूर्ण झालं. कोणतं साध्य पूर्ण झालं? माझा शेवट गोड झाला. हे तुकोबांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. याच्यासाठी यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये असं साधन केलं की ते साधनाने तुकोबरायांचा शेवट गोड केला. यासाठी केला होता अट्टहास. अट्टहास या शब्दाचा अर्थ काय? आटोकाट प्रयत्न. आटोकाट प्रयत्न. आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. पण तुकोबरायांनी देव मिळवण्यासाठी, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी प्रयत्न केले. पण आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. आम्ही शेती मिळाली पाहिजे त्याच्यासाठी अट्टहास करतो. आम्ही दहन मिळालं पाहिजे त्याच्यासाठी अट्टहास करतो. आम्हाला बंगला मोठा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अट्टहास करतो. आम्ही काय न पैसे पाहिजेत याच्यासाठी रात्रंदिवस आम्ही अट्टहास करतो. पण कधी कुणी शेवटचा दिस गोड व्हावा असा याच्यासाठी कुणी अट्टहास केलाय का? काही थोडा बहुत लाग पाठ, जरा भक्ती भाव जरा बळकाट, तन मन ध्यान झाला होणी अनेक, जरी करण्यास गोड शेवट का राम राम स्मरावे, राम राम स्मरावे.
जरी करण्यास कोण शेवट राम राम स्मरामि राम राम तुकोबरायांनी काय केलं? सुरुवात काय त्याची? काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव धारा बळकट तन मन ध्यान त्या लावण्या नीट जरी करणे असेल गोड शेवट गा शेवट गोड करायचं असेल तर आपलं तन मन धन आपण देवाच्या चरणी लावलं पाहिजे. मग तुकोबरायांनी काय केलं? त्याच्यासाठीच तुकोबरायांनी प्रयत्न केला. त्याच्यासाठी आटोकाट तुकोबरायांनी प्रयत्न केले. मरण ही एक परीक्षा आहे बर का. काही विद्यार्थी असे असतात वर्षभर शाळेमध्ये जातात आणि परीक्षेच्या दिवशी नेमके आजारी पडतात आणि नापास होतात. काही विद्यार्थी असे असतात वर्षभर शाळेमध्ये जात नाहीत आणि शेवटच्या 2 महिन्यात असा अभ्यास करतात आणि वर्गात पहिल्या नंबरने पास होतात. अंतकाळ ही एक माणसाची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये आपण उतरलं पाहिजे. परीक्षेमध्ये आपण पास झालं पाहिजे. आता सगळ्यांची 6माही परीक्षा झालेली आहे. 40च्या पुढे आपण गेलोय. आता आपल्या सगळ्यांची वार्षिक परीक्षा आहे. या वार्षिक परीक्षेमध्ये देवाने आपल्याला पेपर दिलाय. बाबा भजन कर, हा पेपर दिलाय. देवाने सांगितलंय नामस्मरण कर. अरे समाजाची थोडी सेवा कर. जीवनामध्ये जेवढी वारी करता येईल तेवढी वारी कर. आणि हेच आपल्याला यमाच्या समोर शेवटी जे केलेलं आहे, चांगलं जे केलेलं आहे, याचा जाब आपल्याला यमाला द्यावा लागत असतो. यम विचारत असतो. मग तुकोबरायांनी विचार केला यमाचा स्पर्शही आपल्याला होऊ नये याच्यासाठी तुकोबरायांनी काय केलं? देव मिळवला गेला. आपण सगळं मिळवलं, धन मिळवलं, शेती मिळवली, पैसा मिळवला, जमीन जमला मिळवला आणि देव जर नाही मिळवला तर शून्य आहे. आणि तुम्ही बाकीचं काहीच मिळवू नका. पैसा मिळवू नका, धन मिळवू नका, शेती मिळवू नका आणि देव मिळवा. तुम्हाला 100% देव मार्ग दिल्याशिवाय राहणार नाही. देव नाही मिळवला, बाकीचं मिळवलं की शून्य आणि बाकीचं काही मिळवलं नाही आणि देव मिळवला की तुम्हाला पुण्य मिळणार. मग तुकोबरायांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले. सतत तुकोबराय नामस्मरण करत होते, सतत देवाचं भजन करत होते. पण आपला शेवटचा दिवस कधी येतो हे आपल्याला कळत नाही बरं का. अंतकाळ कधी होईल, अंतकाळ कसा होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. अंतकाळ जर चुकीचा झाला तर आपल्याला पुढचा जन्मही चुकीचा मिळल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज होते. नाथ महाराज घरामध्ये देवाचं भजन नामस्मरण करत होते आणि त्यांच्याकडे एक ग्रस्त आला आणि तो ग्रस्त नाथबाबांना म्हटला, महाराज तुम्ही सारखं देवाचं भजन करताय, सारखं नामस्मरण करताय, कुणाला शिवीगाळ करत नाही, कुणाचा राग द्वेष करत नाही, कुणाला वाईट बोलत नाही, सारखं देवाचं नामस्मरण करता. मी किती जरी ठरवलं ना देवाचं नामस्मरण करायचं, मी किती जरी ठरवलं कुणाचा राग द्वेष करायचा नाही, मी किती जरी ठरवलं सगळ्याला चांगलं बोलायचं, मी किती जरी ठरवलं भजन करायचं तर माझ्याकडून होत नाही. तुम्ही सारखं नामस्मरण करता, सारखं देवाचं भजन करता, तुमच्या चांगल्या वागण्याचं मला रहस्य सांगा. नाथ महाराज म्हणले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी आज देणार नाही, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी परवाच्या दिवशी देणार आहे. पण तू आज माझ्याकडे आला, मी तुझा चेहरा बघितला, मला थोडस भविष्य कळतं. बरोबर आजपासून तू 10व्या दिवशी मरणार आहे.